नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोडिग्रेडेशन ऑफ हायड्रोकार्बन म्हणजे हायड्रोकार्बनचं एरोबिकली आणि अनएरोबिकली कसं बायोडिग्रेडेशन होतं, म्हणजे कोणत्या पाथवेनुसार, आणि नंतर जो काही त्यांचा एंड प्रोडक्ट आहे तो TCA सायकलमध्ये एंटर करतो आणि नंतर त्याच्यापासून काय प्रोड्यूस होतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच याच्यामध्ये कोणकोणते मायक्रोऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व आहे आणि कोणत्या अबायोटिक फॅक्टरचा रोल याच्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम बायोडिग्रेडेशन ऑफ हायड्रोकार्बन जर आपण पाहिलं, हे नॅचरल ब्रेकडाऊन आहे कार्बन जे काही कंपाऊंड आहे म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्ट. तर मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे एन्झायमॅटिक प्रोसेसद्वारे वेगवेगळे जे एन्झाईम आहे, डिऑक्सिनेज, मोनोऑक्सिनेज असे वेगवेगळे जे काही एन्झाईम आहे त्याच्याद्वारे हे जे काही बायोडिग्रेडेशन प्रोसेस आहे कंपाऊंडचं ते होत असतं. तर जास्त प्रमाणामध्ये ही जे मेकॅनिझम आहे बायोरिमेडिएशनमध्ये जे काही ऑइल स्पिल आहे, इंडस्ट्रियल वेस्ट आहे, तसंच पोर्टन एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात हायड्रोकार्बन हे प्रेझेंट असतात. तर त्याच्यामध्ये जे काही मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे बॅक्टेरिया असतील, फंगस असतील किंवा ॲक्टिनोमायसाइट्स असतील, तर त्याच्यावरती वेगवेगळे जे एन्झाईम प्रोड्यूस करतात आणि एन्झाईम हे जे असतात ते जे काही प्रोटॉनला डिग्रेड करण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळे जे काही पोल्युटंट एरिया असेल तो फ्री कंटॅमिनेशन होतो आणि तसंच जे काही पोल्युटंट आहे त्याचं डिटॉक्सिफाय होण्यासाठी, लेस टॉक्सिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी मदतही होत असते. तर हे झालं इंट्रोडक्शन. तर आता एरोबिक बायोडिग्रेडेशन कसं होतं ते आता आपण पाहूया. तर ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जे काही मायक्रोऑर्गॅनिझम असतात ते याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये जो एन्झाईम ऑक्सिजनेज याच्यामध्ये जो ऑक्सिजन ॲटमला ॲड करतो हायड्रोकार्बन स्ट्रक्चरमध्ये, जेणेकरून जे काही ब्रेकडाऊन आहे त्याला इनिशिएशन व्हायला मदत होते. तसंच जर अल्किन्स पाहिलं आपण म्हणजे हेक्झेन किंवा डिकेन, हे ऑक्सिडाईज होता अल्केन मोनोऑक्सिनेज एन्झाईमद्वारे. तर हा जो अल्किन आहे त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन होतं अल्कोहोलमध्ये, अल्कोहोलचं पुढे अल्डिहाईडमध्ये आणि फॅटी ॲसिडमध्ये, आणि नंतर CO2 + H2O आपल्याला मिळतो, कार्बन डायऑक्साईड आणि जे काही वॉटर मॉलिक्यूल आहे तो मिळतो. तर हे जे अल्किन्स आहे, तर हा जो अल्काईन मोनोऑक्सिडेज याचा एन्झाईम काय करतो, याच्यामध्ये ऑक्सिजन इनकॉपरेट करतो, म्हणजे मोनो म्हणजे एक ऑक्सिजन त्याच्यामध्ये इनकॉपरेट करतो, जेणेकरून याचं कन्व्हर्जन डायरेक्टली CO2 आणि H2O मध्ये होतं, म्हणजे त्याचं डिटॉक्सिफिकेशन होतं आणि त्याचं ब्रेकडाऊन हे होतं. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे जे काही बेन्झिन आहे, टोलिन आहे, याचं ब्रेकडाऊन कशाद्वारे होतं, डिऑक्सिनेज एन्झाईमद्वारे. म्हणजे त्याचं कन्व्हर्जन कसं होतं, कॅटोकॉलमध्ये किंवा प्रोटो कॅटोक्वेटमध्ये. तर ही जी काही प्रोसेस आहे ही रिंग क्लिवेज प्रोसेस आहे आणि नंतर TCA सायकलमध्ये इंटिग्रेशन याचं होतं. एक्झाम्पल जर आपण पाहिलं एक्झेन, तर एक्झेनचं कन्व्हर्जन होतं एक्झेनॉलमध्ये, एक्झेनॉलचं कन्व्हर्जन एक्झॉनिक ॲसिडमध्ये होतं आणि लास्टला एक्झॉनिक ॲसिडचं ॲसिटिल कोएमध्ये होतं. आणि ॲसिटिल कोए आपल्याला माहिती आहे स्टार्टिंगला ज्यावेळेस TCA सायकल रन होते त्याच्यामध्ये तो एंटर करत असतो. तर मग त्याच्यामुळे ॲसिटिल कोए TCA सायकलमध्ये एंटर करतो आणि TCA सायकल ही पूर्णपणे रन होते. आणि आपल्याला माहिती आहे की TCA सायकल रन झाली म्हणजे मग जो एंड प्रोडक्ट आहे तो CO2 आणि H2O आपल्याला मिळतो. तर याच्यामध्ये काय होतं, जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये एरोबिक बायोडिग्रेडेशन होतं. म्हणजे याच्यामध्ये मोनोऑक्सिनेज आणि डायऑक्सिनेज हा जो एन्झाईम आहे ते काम करत असतात. मोनोऑक्सिनेज काय करतो, एक सिंगल जे काही ऑक्सिजन आयटम आहे तो इनकॉपरेट करण्यासाठी किंवा इन्सर्ट करण्याचं काम करतो, जेणेकरून जे काही हायड्रोकार्बनचं जे काही स्ट्रक्चर असेल ते ब्रेकडाऊन व्हायला इनिशिएशन होईल. तसंच जे डिऑक्सिनेज हा जो एन्झाईम आहे त्याचं ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमध्ये सुद्धा जे काही ऑक्सिजन आयटम आहे ते इन्व्हेट करतो, जेणेकरून त्याचं जे काही एंड प्रोडक्ट आहे म्हणजे ॲसिटिल कोए हा जो TCA सायकलमध्ये एंटर करू शकेल, पाथवेमध्ये एंटर करू शकेल. असं एरोबिकली बायोडिग्रेडेशन हे हायड्रोकार्बनचं होतं. तर अनएरोबिक जर आपण पाहिलं, ही ऑक्सिजन लिमिटेड एन्व्हायरमेंट असते, ही डीप सेडिमेंटमध्ये होते. म्हणजे जे काही हायड्रोकार्बन आहे म्हणजे जे याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह जे काही इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे त्याचा वापर करतात, म्हणजे नायट्रेट असेल, सल्फेट असेल किंवा आयर्न असेल. तर ही जी प्रोसेस आहे ती स्लो आहे आणि याच्यामध्ये बेन्झिल सक्सिनेट सिंथेटेज हा जो एन्झाईम आहे तो काम करतो, जेणेकरून याचं एक्झाम्पल जर आपण पाहिलं, जो टुलिन आहे त्याच्यानंतर याच्या इन द प्रेझेन्स ऑफ बेन्झिल सक्सिनेट सिंथेटेज
त्याचं कन्व्हर्जन होतं सक्सिनिल कोए डेरिव्हेटिव्हमध्ये आणि सक्सिनिल कोएचं कन्व्हर्जन हे ॲसिटिल कोएमध्ये होतं आणि ॲसिटिल कोए हा जो काही एन्झाईम आहे तो पुढे जाऊन टी सी सायकलमध्ये एंटर करतो. तर एरोबिकली जर आपण पाहिलं, आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं ऑक्सिजन इनकॉर्पोरेट होतो, मोनॉक्सिजन आणि डायऑक्सिजन. याच्यामध्ये नायट्रेट, सल्फेट किंवा आयरन हे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर म्हणून काम करतात आणि याच्यामध्ये बेन्झिल सक्सिनेट सिंथेटिक हा जो एन्झाईम आहे तो काम करतो, जेणेकरून नंतर तो ॲसिटिल कोए जे कन्व्हर्जन होतं तो टी सी सायकलमध्ये एंटर करतो. असंच एरोबिकली आणि अनएरोबिकली हायड्रोकार्बनचं बायोडिग्रेडेशन हे होत असतं. तर मायक्रोऑर्गॅनिझम कोणते इन्व्हॉल्व आहे? बॅक्टेरियामध्ये जर आपण पाहिलं सुडोमोनास स्पेसिस आहे, सुडोमोनास पुटिडा हा जो काही स्पेसिस आहे जास्त प्रमाणामध्ये जे काही बायोडिग्रेडेशन आहे त्याच्यामध्ये काम करत असतो. त्याच्यानंतर रोडोकोकस आहे, मायकोबॅक्टेरियम आहे, ॲसिडोनोबॅक्टर आहे, बॅसिलस आहे. असे वेगवेगळे जे काही बॅक्टेरियाचे जे काही आहे, अल्किनोवोरेक्स आहे, असे जे काही बॅक्टेरिया आहे ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवतात. म्हणजे हायड्रोकार्बनचं कन्व्हर्जन होतं एका सिम्पल फॉर्ममध्ये किंवा लेस टॉक्सिक फॉर्ममध्ये. तसंच फंगसमध्ये जर आपण पाहिलं ॲस्पेजरस आहे, पेनिसिलियम आहे, कॅन्डिडा जी काही ट्रॉपिकॉल्स ही जी काही स्पेसिस आहे ते मेनली याच्यामध्ये काम करत असते. अल्गी आणि सायनोबॅक्टेरिया जर आपण पाहिलं जे काही ऑक्सिजन किंवा ऑर्गॅनिक मॅटर प्रोड्यूस करण्यासाठी बायोडिग्रेडेशनमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरले जातात. तर अशा वेगवेगळे जे काही मॅक्रोइझम आहे ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवतात. तर अबायोटिक फॅक्टरचा रोल काय आहे या बायोडिग्रेडेशन प्रोसेसमध्ये ते आता आपण पाहूयात. ऑक्सिजन अवेबिलिटी. ज्यावेळेस अरोबिक जे काही बायोडिग्रेडेशन होतं आहे त्याच्यामध्ये जर ऑक्सिजनचे जर प्रमाण जर नसेल तर जे काही प्रोसेस आहे ती पूर्णपणे कंप्लीट होणार नाही. आणि टेम्परेचर जर 20 ते 35 डिग्री जर सेल्सिअस नसेल आणि लो टेम्परेचर असेल तर त्याच्यामध्ये जी काही ॲक्टिव्हिटी असेल ती रिड्यूस होऊ शकते किंवा जास्त जर टेम्परेचर असेल त्याच्यामुळे सुद्धा ॲक्टिव्हिटी रिड्यूस होते. जर pH जर न्यूट्रल किंवा स्लाइटली अल्कलाईन नसेल 6.5 to 8च्या दरम्यान जर नसेल त्याच्यामुळे सुद्धा जे काही मायक्रोऑर्गॅनिझमची जी काही ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यावरती परिणाम हा होतो. न्यूट्रंटमध्ये जर आपण पाहिलं नायट्रोजन आणि फॉस्फेट जर नसेल तर त्यामुळे जे काही मायक्रोबियल जी ग्रोथ आहे, इसेन्शियल जे काही न्यूट्रंट आहे तेच जर मिळाले नाही तर त्यामुळे त्यांची ग्रोथ ही होणार नाही. मॉइश्चर कंटेंट जर आपण विचार केला जे काही मायक्रोबियल मेटाबॉलिझम आहे ते त्याला सपोर्ट करत असतं. जर मॉइश्चर तिथं नसेल, वॉटर मॉलिक्युल तिथं प्रेझेंट नसेल तर त्यामुळे जे काही मायक्रोबियल मेटाबॉलिझम आहे तेच रन होणार नाही. तसंच सॅलिनिटी म्हणजे जे काही हाय सॅलिनिटी जर जास्त असेल तर साल्ट कॉन्सन्ट्रेशन तिथं जर जास्त असेल तर म्हणजे काही नॉन हेलोफिलिक जे काही मायक्रोइझम आहे जे की हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनला ग्रो होऊ शकत नाही असे जे काही मायक्रोइझम आहे ते त्याच्यावरती सुद्धा अफेक्ट हा पडू शकतो. आणि तसंच जर जे बायोसर्फेक्टंट आहे ते काय करत असतात, हायड्रोफोबिक किंवा हायड्रोफिलिक हे जे काही त्याच्यामध्ये 2 टेल आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याची जी काही ॲबिलिटी आहे म्हणजे एखादा जर मिक्सर किंवा एखादा जर मॉलिक्यूल जर कंपाऊंड एखाद्या वॉटरमध्ये जर डिझॉल्व होत नाही आहे तर मग त्याला डिझॉल्व करण्याचं काम सर्फेक्टंट हा करत असतो. तर मग सोलेबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी हायड्रोकार्बनची त्याच्यामध्ये आपण सर्फेक्टंट हे इन्हान्समेंट म्हणून टाकतो. तर असे अबायोटिक फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन जर विचार केला तर ऑइल स्पिल क्लीनअपमध्ये जास्त प्रमाणामध्ये म्हणजे डीप वॉटर होरेजनमध्ये, तसंच पेट्रोल कंटॅमिनेटेड सॉईल असेल तर त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट म्हणजे काही पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीमधून जे काही वेस्ट वॉटर निघतं त्याच्यामधून जे काही पोल्युटंट आहे ते ट्रीटमेंट आपण करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जे बायोडिग्रेडेशन आहे हायड्रोकार्बनचं ते डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.